गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील हे बऱ्याच दिवसानंतर जालन्यामधल्या आपल्या अंतरवाली सराटी या गावी परतले। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः बुलेट चालवत आपल्या गावी ते रवाना झाले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते देखील बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत होते। बऱ्याच दिवसानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावामध्ये परत येत होते, त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केल्याचंही पाहायला मिळालं। मनोज जरांगेंसाठी खास रथ तयार करण्यात आलेला, या रथांमधून गावामध्ये रॅली काढण्यात आली। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी केलेला। आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण, त्याशिवाय नाही घरी यायचं आणि आपण तो पण पूर्ण केलेला। अपन अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तो अर्धवट ठेवलेला नाही, आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाही। आपण 57 लाख मराठ्यांना नोंदी मिळवून दिल्या, त्या माध्यमातून 2 करोड मराठ्यांना आरक्षण मिळतंय आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा, म्हणजे गणगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढलाय, म्हणजे तिथेही मराठे जिंकलेच।